कांदळीच्या या बढेमाळ्यामध्ये अशोक मुक्ताजी बढे यांचं हे अतिशय साधं घर आहे. 11 वाजण्याच्या या ठिकाणी चोरी झालेली आहे. आता चोरी नेमकी काय झाली जरा आपण समजून घेऊया. काय काय वस्तू चोरी गेल्या, बाबा काय काय साहित्य चोरी गेलं? चोरी म्हणजे कपाट खोडली त्याच्यामध्ये. चला आपण जरा कपाट बघूया. बाबांच्या घरामधली गोदरेजची कपाट उघडलेली आहेत आणि त्याच्यात कपाट इकडे साहेब. अच्छा, इकडे पडलेली आपण हे पाहतोय. ही सगळी कपाट उचकटली. दिवसा मी कॅमेरामॅनला विनंती करेन की जरा पुढे जा. आणि लॉकर वगैरे उघडलं का? लॉकर तोडलं? हो हो, सगळे तोडलेली लोक. चोरी किती वाजता आली बाबा? 11:30च्या दरम्यान. 11:30 वाजता दिवसा? हो. म्हणजे मावशी एक मिनिट तुमच्याकडे मग विचारतो मी. 11:30 वाजता चोरी झाली. काय काय गेलं? त्याच्यात दागिने होते. दागिने काय होते? वेल होतं, थांबा आजी तुम्हाला विचारतो. कानातले ते साखळ्या आणि नाथा होत. किती तोळे सोनं गेलं? ते काहीतरी 700-800 ग्रॅम असेल. म्हणजे 1 तोळा गेला? 1 तोळा. 1 तोळा. काय पैसे? पैसे नव्हते. 1 तोळा फक्त दागिने? हो. कपडे वगैरे काय? कपडे नाही. पण आजींशी आजी तुम्ही काय चोरट्यांना पाहिलं का? नाही. असं बर का, एवढं दार उघड होत. अच्छा, असं एवढं दार उघड होतं आणि तिथं किडीच्या तिथे मोटरसायकल होती. पण मी जशी आपल्या शेतात आले अशी, पण यांच्याजवळ कोणी येते या इथून, मी तशीच गेले. एवढं दार तिकाला उघड होतं. म्हणलं आपापशी असेल कोणी बी. बाकी चोरट्याला नाही मी पाहिलं. तुमच्याशी काही बोलले नाही? पाहिलंच नाही तर बोलणं कसं? पाहिलंच नाही. बाबा तुम्ही कुठे होते त्यावेळेस? शेती होतो साहेब. मग कडी होतो का उघडा होता दरवाजा? उघडा होता. दरवाजा उघडा का ठेवला? दरवाजा उघडा का ठेवला? अहो मी नाही ठेवला. त्या दाराचं ना कुलूप त्यांनी कट करून दरवाजा खोललाय. अच्छा, म्हणजे बंद दरवाजा होता, कुलूप तोडलं, आतमध्ये आले. कुलूप नाही तोडत. अच्छा, कुंड्या तोडला. तुमच्या मिसेस आम्ही शेतीच होतो दोघं. तुम्हाला कळलं कधी? अहो मी ज्यावेळेस घरी आलो ना त्यावेळेस या बघा यांना घेऊन आलो आणि त्यांना दाखवलं आणि मिसेस पाठीमागून आली इकडं. नाही, तुमचं कडी कोंड्या तोडला, घरी चोरी झाली, हे तुम्हाला कळलं कधी? अहो मी घरी आल्याच्या नंतर पाहिले ना अवस्था त्यावेळेस. पोलिसांना कळवलं? हो. काय म्हणाले पोलीस? आता काय ते पंचनामा करून गेले, तिथं फोटो बिटो काढून सगळं व्यवस्थित. आपण या ठिकाणी पाहतोय अशोकराव बढे एक गरीब कुटुंब आहे, साधं घर आहे. साधारण 1 तोळे वजनाचे त्यांचे दागिने गेलेले आहेत. कपाट वगैरे अस्तव्यस्त केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आता भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकांनी सुद्धा अलर्ट राहण्याची आवश्यकता असून घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दागिने ठेवू नयेत. त्याचबरोबर घराला कुलूप लावून जाताना घरी एखादा माणूस ठेवता येईल का याबाबतची देखील दक्षता घेणं अपेक्षित आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स. आपण या ठिकाणी पाहतोय इथे हे कुलूप लावलेलं होतं आणि आता हा जो कोंड्या आहे हा कोंड्या कट केलेला आहे. आता ग्रामीण भागामध्ये आपण असा वेगळा बंद दरवाजा वगैरे असं वेगळं काही करू शकत नाही. साधी लोक, ग्रामीण भागातील गरीब लोक असतात, सोयीनुसार जे जे शक्य त्या प्रकारे प्रिकॉशन घेतात. आणि चोरटे असं दिवसा ढवळ्या जर चोऱ्या करायला लागले तर ग्रामीण भागातील लोकांनी करायचं काय असा प्रश्न आहे. हे चोरटे जर सराईत असतील, आजूबाजूला काही कॅमेरा असतील तर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त करणं अपेक्षित आहे. आजी, आता ग्रामीण भागात अशा चोऱ्या होऊ लागल्या, काय करायचं? मग तुम्हीच बघा ना आता हे कसं होतं. सगळे 1-1, 2-2 माणसं शेताने जातात कुलप घालून. मग आम्ही काय करायचं आता? शेतात जायचं की नाही? जायचं का नाही बघा ना आता. हे बघा कसं करायचं आम्ही? बाबांना शेती किती? कोणला? यांना? त्यांना 1 एकर आहे. मुलं? 1 मुलगा आहे. काय करतो तो? तो बेलेला आहे लेकीच्या इकडं, त्यांच्या बहिणीच्या इकडं. माझा मुलगा. का बरं? ते त्यांना शेती जास्त आहे ना, अच्छा, ठेवलंय ते. इथं बाबा आणि आजी दोघंच असतात? बायको. हा, मी माझ बस स्टॉप पाशी घर येऊन. अच्छा, मी एकटीच आहे. मग सांगा तुम्ही कसं काय करायचं आम्ही? दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करायचं. हा, घरी आल्यावर कळतं का चोरट्यांनी कुलूप सांगा तोडलं. बघू आता. पण एक तुम्ही सांगा, रस्त्याला घरात शिवाय. दागिने नाही ठेवले पाहिजे.
मग आता कुठं ठेवायचं? बँकेत. आता अर्धा तोळा आणि 1 तोळा कुठं बँकेत ठेवायचं आणि कुठं भाडं भरायचं? मग मग आता जे ते दोघं रोज मजुरी करतात दादा. तुम्हाला सांगायचं जर गेलं माझ्या डोळ्याला टिपा येते. रोज 10 वाजता जाती याच्यावर काय नर्सरीवर आणि संध्याकाळी 6 वाजता येते. मग सांगा तुम्ही कसं काय करायचं ते? हा काय मागणी? हा म्हणणं नाही काही मागणी काय मागणी? मागणी काय नाही, पण मला वाटत हे बंदोबस्त करावं, दुसरं काय नाही मागणी. आता दिवसा जर चोऱ्या होत असतील हं. तर एक आपलं घर म्हणून आपण सुद्धा थोडी काळजी घेतली पाहिजे. आता कशी काय काळजी घ्यायची? कुलूप लावलं, विषय संपला. विषय संपला. दागिने कपाटात ठेवले नाही पाहिजे. हं. नाही ठेवलं पाहिजे. ठेवायचे कुठं? आता सांगा ना तुम्ही कुठे ठेवायचं? बरं डबा डुबा उचकीत येत. हा सगळं धान्य एका जागी करतात, कसं काय करायचं आम्ही? चोरी झाल्याचं पहिलं तुम्ही पाहिलं का बाबांनी पाहिलं? नाही, त्यांनी पाहिलं. मी तिकडे शेतात होते आणि त्यांनी मला हाका मारली. कोणी? त्यांनी घरवाल्यांनी. काय नाव घरवाल्यांचं? अशोक अशोक बडे. अशोक मला नाव येईन. अशोक मुक्ताजी बडे. आता अशोक बाबांनी तुम्हाला हाक मारली, हं. तुमच्या निदर्शनात काय आलं? मा निदर्शन पण इथं मोटरसायकल दिसली होती ना तेवढीच. मग बाकीचे सगळी साड्या बिड्या पार सगळं घर पार त्यांच्या डोळ्याला टिपा आले. वहिनी काय झालं बघ आता? नाही, मोटरसायकल उभी राहिली, तुम्ही पाहिली होती का? हा किळीच्या तिथे मी पाहिली होती. किळीच्या तिथे ना पाहिली ना, अर्धा दरोजा उघडा होता. पण मी कायला यायचं, शक बा मनुष्य नाही ते आपण आला असेल घरून झोपला असेल, अशा इथून आले. मी 10-11 वाजता आली इथे. पोलीस प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेऊन चोरट्यांचा शोध लावून अशा गोरगरीब लोकांना न्याय देईल अशीच अपेक्षा. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना एक सूचना वजा विनंती आहे की शेतामध्ये काम करायला जाताना काळजी घ्या. त्याचबरोबर घरामध्ये दागिने ठेवू नका. एकतर दागिने तुम्ही लॉकरमध्ये ठेवा, याबाबतची तुम्ही स्वतः काळजी घ्या, किंवा दागिने अशा ठिकाणी ठेवा की ते चोरट्यांना सुद्धा सापडणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.